तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार आणि सुनील तटकरे हे आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहे। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर मात्र आता अजित पवार आणि सुनील तटकरे राजकोट किल्ल्यावर या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे देखील राजकोटवर पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। त्या दिवशी राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा देखील झालेला होता। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकारण देखील या घटनेवरून पाहायला मिळालं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आता अजित पवार आणि सुनील तटकरे हे राजकोट किल्ल्यावर आता पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवारांची ही थेट दृश्य राजकोट किल्ल्यावरची आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा कोसळल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर मात्र अनेक आरोप देखील सरकारवर करण्यात आले आणि आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे हे आता किल्ला परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। या परिसरामध्ये ते पाहणी करतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर अजित पवार हे दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। अजित पवारांची दृश्य आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा कोसळलेला होता आणि त्यानंतर या कोसळलेल्या पुतळ्याची आणि या भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे आता राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। राजकोट किल्ल्यावरील थेट दृश्य आपण पाहतोय। तर अजित पवार सध्या राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत। अजित पवार आता पुतळा ज्या ठिकाणी कोसळलेला आहे त्या भागाची पाहणी करतायत। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि त्यानंतर मात्र सरकारवर विरोधकांनी आरोप देखील केलेले होते। एक संतावाची लाट महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये पाहायला मिळाली। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी आता अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। सध्या या भागाची ते पाहणी करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे आणि आता या कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेत। सुनील तटकरे देखील आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळतात। अनेक महत्त्वाचे अधिकारी देखील आणि पोलीस देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडलेली होती आणि त्यानंतर मात्र आता अजित पवार या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। अजित पवारांची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार सध्या राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत। अजित पवार यांच्याकडनं दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी देखील केली जाते। काही अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांच्या वतीनं ते माहिती देखील घेत आहेत। सुनील तटकरे त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अजित पवारांची राजकोट किल्ल्यावरील ही थेट दृश्य आपण पाहतोय। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा कोसळल्याची घटना घडली आणि त्यानंतर मात्र सरकारवर अनेक आरोप देखील करण्यात आलेले होते। या संदर्भात आता चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी काल महाराष्ट्रातील जनतेची या अप्रिय घटनेच्या संदर्भात माफी देखील मागितलेली आहे। त्यानंतर मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अजित पवार राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत आणि पुतळा कोसळल्या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्याची पाहणी सुद्धा करतायत। नेमकी घटना ही कशी घडली, का घडली, या घटनेनंतर आता नेमकं काय पावलं उचलली जात आहेत, या सगळ्या अनुषंगानं अजित पवार आढावा घेत असल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकाऱ्यांकडून या सगळ्या गोष्टी समजावून घेतात। 4 डिसेंबर 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर लोकार्पण झालेलं होतं। पण अवघ्या 8च महिन्यात हा पुतळा कोसळला। त्यानंतर मात्र विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर
आगपखड केली जाते। कालही आपण जर पाहिलं तर बीडच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी या घटनेचा उल्लेख केलेला होता। ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायक आहे, किंबहुना क्लेशदायक आहे असं वक्तव्य केलेलं होतं। इतकंच नाही तर या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सत्तेत असून सुद्धा अधिकाऱ्यांना या सगळ्या विषयी मात्र कारवाई करावी, अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात यावा, याकरता मूक आंदोलन सुद्धा ठिकठिकाणी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल करण्यात आलेलं होतं। आता या सगळ्या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।